हाय फ्रेंड्स, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरची आणि प्रार्थना। तर कालचा ब्लॉग तुम्ही माझा बघितला असेल तर कालच आमचं बचत गटाचं ओपनिंग झालं। बचत गटाची स्थापना केली आमच्या गल्लीतल्या बायकांनी। आणि तर बचत गटामध्ये ज्या सोनाली मॅडम ज्या होत्या त्यांनी मला सांगितलं की आपल्या इथे जो रिलायन्स स्मार्ट बाजार आहे तिथे आज कार्यक्रम आहे, तर तिथे तुम्ही जा। तर आज मी इथे आली आहे, तर बघू इथे नेमका काय कार्यक्रम आहे तुम्हाला पण मी दाखवते। स्मार्ट सुपर स्टोर रिलायन्स मॉल असं या मॉलचं नाव आहे आणि इथे मध्ये काहीतरी कार्यक्रम आहे। तर आता मी तुम्हाला पहिले मॉल दाखवते। तर इथे या ट्रॉलीज वगैरे आहे शॉपिंगसाठी। हे बघा स्मार्ट सुपर स्टोर रिलायन्स कंपनीचं आहे हे बघा। माधुरी दीक्षित मॅडम ॲड करताना आणि हा मॉल आहे। तर इथं बिल डिपार्टमेंट दिसतंय हे बघा, बिलिंग डिपार्टवर मुलं काम करताय आणि काही ग्राहकांची चालू आहे खरेदी वगैरे। हे बघा हा मॉल जिथे कार्यक्रम आहे तिथे मी आलेली आहे आणि त्याचं मी तुम्हाला संपूर्ण शूट दाखवते पहिलं। हे बघा सर्व गृहोपयोगी वस्तू, वेगवेगळे मसाले, श्वास, त्यानंतर चहा, कॉफी वगैरे असं सर्व किराणा बाजार इथे लावलेला छान दिसत आहे। मध्ये मला माझी मैत्रीण भेटली रुपाली, आम्ही दोघी लहानपणापासून मैत्रिणी आहे। तर रुपाली तू इथे कशी आली आज? आज मॉलमध्ये छान कार्यक्रम असतो दर बुधवारी, त्यासाठी आले। मला अचानक तू भेटली, खूप आनंद झाला। थँक्यू। तर आम्ही दोघी बालपणापासून मैत्रिणी आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण, नाव काय ताई तुमचं? जयश्री जाधव। तर त्या पण मला भेटल्या, तर मला पण समजलं नेमकं कार्यक्रम आहे। मला वाटलं तू शॉपिंगला आली की काय, तर तू कार्यक्रम पण आणि कार्यक्रम पण दोन्ही पण। अच्छा। तर इथला शॉपिंगचा काय अनुभव आहे तुझा? खूप छान, मस्त ऑफर असतात छान छान आणि मल्टिपल वस्तू आपल्याला बघायला मिळतात एकाच छताखाली, त्याच्यामुळं शॉपिंगकडे जायची गरज पण नाही पडत। येस बरोबर। आणि रेट वगैरे कसे असतात? छान असतात, ऑफर असतात नेहमी चालू। हो ना, अच्छा। तर इथं नेमका आता काय कार्यक्रम आहे? इथं वुमन्स वेनसडे नावाने सेलिब्रेट केला जातो। अच्छा। दर बुधवारी वुमनसाठी वेगवेगळे गेम शो वगैरे अटेंड केलेले असतात। एखादं लेक्चर वगैरे असतं। अच्छा। जसं की हेल्थ संदर्भात असेल किंवा बचती संदर्भात असेल, मुलांचा संगोपनाविषयी असेल, गायडन्स केला जातो जेणेकरून सर्व महिला सबल व्हावा हा त्यांचा उद्देश महिलांसाठीच असतं असं रुपाली त्यांच्या सांगण्यावरनं समजलं। तरी आपण आता परत एकदा संचालकांना भेटू, आपण त्यांच्याशी चर्चा करू। थँक्यू रुपाली। ओके, बाय। चला तर मी तुम्हाला मॉल दाखवते। तर हे बघा खूप मोठा हा मॉल आहे। इकडे बिस्किट्स वगैरे, तसंच पाण्याच्या बॉटल, चहाचे मग, कप, अँगल्स, त्याच्यानंतर टिफिन वगैरे आहे इथे ठेवलेले। गृहोपयोगी वस्तू आहे सर्व। हे बघा प्लॅस्टिक वेअर, टप्परवेअर वगैरे। हे बघा इकडे पण खूप साऱ्या प्लॅस्टिकच्या बरण्या आणि डब्बे लावलेले दिसत आहेत। तर इकडे प्लॅस्टिकच्या जाळ्या वगैरे आहे। घरामध्ये आपल्याला लागतातच कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठी, कशाना कशासाठी। इकडे खूप सारे बिस्किट ठेवलेले आहे। हे बघा इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवलेले आहे। इकडे पण बिस्किट्स वगैरे आहे भरपूर। तर इकडे गहू वगैरे आहे, धान्य आहे, गहू, बाजरी, तांदूळ इकडे पॅकिंग केलेले दिसत आहे। तर इकडे आशीर्वाद आटा वगैरे आहे। तसेच इकडं कॅडबरीज वगैरे, कॅडबरी सेलिब्रेशन्स वगैरे इथे ॲड वगैरे आहे भरपूर केलेल्या। आणि इथे बऱ्याच ऑफर असतात। ही बघा म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा त्यांचं काही स्पेशल डेज असेल तेव्हा इथे भरपूर साऱ्या ऑफर्स इथे असतात।
हे बघा तर भरपूर सारं आहे शूटिंगचं. बघा इकडे किराणा माल, पोहे, साखर वगैरे आहे. इथे सर्व्हिसमॅन वगैरे आहे. तांदूळ, आटा, तेल. तसेच इकडे बाथरूममध्ये टब वगैरे, बकेट्स, मग वगैरे. इकडे काचेचे ग्लास वगैरे ठेवलेले आहे. टिफिन आहे. इकडे सुंदर सुंदर असे कप लावलेले आहे. छान कप आहे. छान वाटतं खरेदीला आल्यानंतर काय घ्यावं आणि काय नाही. आपल्याला खरेदी म्हटल्यावर आवडीचा विषय बायकांचा. इथे इथे जॉबला आहे का दीदी तू? इथे किती दिवसापासून जॉबला आहे? वर्ष झालं. अच्छा, तर काय काय असतं तुमच्या मॉलमध्ये साधारणतः? साधारणतः आमच्या मॉलमध्ये ग्रोसरी पासून आपल्या घराच्या उपयोगीची वस्तू आहे सर्व असतं. त्याच्यानंतर कपडे पण आहेत लहान मुलांचे. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. तर हे बघा ह्या महिलांनी ही खरेदी केलेली आहे आणि बऱ्याच महिला आलेल्या आहे खरेदीसाठी. तर ताई तुम्ही नेहमी आता का इथं खरेदीला? छान वाटतं खरेदीला आल्यावर? अच्छा, मस्त मस्त. सगळ्या वस्तू छान हायफाय आहे की नाही? निवडक माल परत घरी गेल्यावर निवडायचं नाही आहे. बघा ह्या भरणा किती सुबक आहे. तर छान वाटतं इथे खरेदीला आल्यानंतर. थँक्यू. तर हे बघा इकडे नोटबुक्स वगैरे पण ठेवलेले आहे. म्हणजे सगळ्या वस्तू इथे आहे. पेन, पेन्सिल, शार्पनर, कैची, स्टापलर सगळं आहे. बघा तर मी प्रत्येक वस्तूचं नाव नाही घेऊ शकत, तुम्हाला दाखवते फक्त मी. तर छान आहे हा स्मार्ट सुपर स्टोर रिलायन्स मॉल. तर मी जिथे कार्यक्रम चालू तिथे आली आहे आणि आता हे कार्यक्रमाचे दादा आपल्या समोर आहे. तर दादा काय उद्देश तुमचा, म्हणजे हा कार्यक्रम राबविण्यामागे तुमचा उद्देश काय? कार्यक्रम करण्यामागे उद्देश तुमचा याचाच सांगा मला. कंपनीचं म्हणणं फक्त एका महिलांना फ्रीडम मिळायला पाहिजे. हा, महिलांना कुठेतरी वाव भेटला पाहिजे. महिलांनी जेणेकरून बाहेर काहीतरी एन्जॉय केला पाहिजे. अच्छा, बरोबर. ओनली फक्त महिलांना फ्रीडम देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म रिलायन्सने तयार केला. तर किती दिवसापासून हा उपक्रम राबवता तुम्ही? 6 ते 7 आठवडे झाले मॅडम. अच्छा अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. आपल्यासोबत हे दादा आणि ताई आहे. तर त्यांनी सांगितलं त्यांनी यायचंय पुढे कॉमेडी ओपन स्पर्धा. लवकर लवकर या, आपले ते सगळे इथे. आता काय स्पर्धा आहे? आता काय स्पर्धा? स्टार्टिंग तुमच्यापासून करा. हो, आता काय स्पर्धा आहे लगेच? आता पहिली स्पर्धा आहे मॅडम कॉमेडी उखाणे स्पर्धा. कॉमेडी जास्तीत जास्त कॉमेडी उखाणे की ओके ओके. उदाहरणार्थ मी एक उखाणा घेऊन दाखवतो. केळीचे पान, टरटर फाटे, सासूबाईच्या कार्टीला. तर इथं उखाण्यांची स्पर्धा आहे, कॉमेडी उखाणं. तर कॉमेडी उखाणे घेण्यासाठी ह्या ताई उभ्या राहिल्या आहे. बघू आता त्या काय उखाणं घेतात त्या. वुमन वेलनेस डेच्या कार्यक्रमाला सर्व रेडी झाला तळी. सोमेश्वरराव माझे हिरो. मी त्यांची हिरोईन. माझ्या शर्टाला सोन्याचं बटन. सोमेश्वररावांना आवडतो बकऱ्याचं मटण. नेक्स्ट कोण कॉमेडी उखाणे घ्यायचे की जेणेकरून सगळेजण पोट धरून असले पाहिजे. हे बाटा अजयराव निघाले कामाला, मी करते टाटा. छान लागतो सब्जा. वुमन्स डेच्या कार्यक्रमात अजयरावांच्या जीवावर मी करते मज्जा. जगदीशरावांचं नाव घेते सासूबाईंच्या कार्ट्याचं. आवाज त्यांची माझी
केमिस्ट्री आहे वंडरफुल. माझे अजयराव आहेत अगदी वंडरफुल. म्हटलं आहे किती देखणे, प्रत्यक्ष मी पाहिलं तर होते हेकणे. जे कोण इच्छुक असाल 4 जण म्हणजे 2 कपल पुढे येतील पहिल्या. दुसरा गेम सुरू झालाय. बघा रोहिणी मॅडम असे पाय बांधले यांचे आणि आता जो व्हॅलेंटाईन म्युझिक लावा मस्त. त्यांचे पाय बांधले 2 महिला. फेकायचा आहे, फेकायचा नाही, नाही तर तिथनच फेका. तुमच्या अगोदर तो फक्त जायचं, आर्टिकल घ्यायचा, यायचा आणि ते ठेवायचं. हा 1 2 एक बार में एक ही आर्टिकल लाना है, नहीं तो एक बार में सब उठा के लेके आएंगे. एक बार में एक ही आर्टिकल लाना है, खाली 49 का आर्टिकल लाना है. 1 मिनट का टाइम रहेगा. 1 2 3 स्टार्ट. नाइस नाइस. धीरे धीरे, कोई भी भागेगा नहीं. चलते चलते जाना है, चलते चलते आना है. आता इथे दुसरा गेम सुरू झालेला आहे. हे बघा 1 मिनिटाचा टायमिंग येईल. सगळ्यात जास्त याचे तो विनर. 49 फक्त 49. आज आमच्या इथे लेडीज स्टॉकवर 40% ऑफ चालू आहे. सगळ्यांनी तरी कार्यक्रम संपल्यावर तिकडे इथं विजिट करा. आमच्या इथे लेडीज स्टॉकवर 40% ऑफ चालू आहे. चांगले चांगले टॉप. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. सगळ्यांनी क्लॅपिंग करायचं आहे. त्यांना पार्टिसिपेट वाल्यांना प्रोत्साहन द्या. टाइम अप. 2 3 4. तर याच्यामध्ये ह्या गेम मध्ये विनर कोण ठरलंय दादा? विनर कोण ठरलंय? याच्यामध्ये आता जे पार्टिसिपेट करतील मॅडम, सगळ्यात जास्त ज्याचे आर्टिकल राहतील सगळं खेळ संपल्यानंतर. आता यांनी 4 आणले, यांच्यानंतर कोण 5 आणू शकतो. अच्छा ओके ओके. जो जास्त क्वांटिटी आणि थोडी परत सज्ज झाली आहे. बघा 1 2 स्टार्ट. एका टायमाला एकच आणायचं आहे. 49चं आणायचं आहे. फेकायचं नाही, आणून ठेवायचंय. लांबून फेकलेलं बाद केलं जाईल. जवळ आणून द्या. तुम्ही फेकलं त्यांनी उचललं. चला 10 सेकंद राहिले. 10 सेकंदात कोणाचं एक येत आहे. चला 4चा पहिला एक विनर आहे. 4च्या पुढे जाणारा 5 4 3 2 स्टॉप. तर आता तिसरे कंटेंट्स तयार झाले आहे खेळण्यासाठी. तिसरी जोडी. 3 स्टार्ट. आर्टिकल फक्त. धावपळ करू नका, धावपळ करू नका. फेकलेलं बाद. हळू चला, हळू चला, जेणेकरून कुठल्या प्रकारची इजा होता कामा नाही. हळू चला, हळू चला. 49चे भरपूर आर्टिकल आहे तिथे. सगळ्यांना 4 डब्बे दिसतात. पाच 4 3 2 1 स्टॉप. जोडी
सज्ज झाली आहे. टाळ्या वाजवा, बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवा प्लीज. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. या हळू चला, जेणेकरून त्रास नको व्हायला कुठलाही. पण गेम मध्ये हार जीत हा वेगळा भाग असतो, एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं. व्हेरी गुड बेस्ट ट्राय. शेवटचे 10 सेकंद आहे. पटापट पटापट. 5 सेकंद. 4 3 2 1 स्टॉप. काय झालंय तुमचं? काय झालंय? दोघांचे पण 5-5 झाले. दोघांमध्ये दोघी होईल. आता ह्या ग्रीन झालेल्या जोड्या आहे. दोन्ही 5-5 वस्तू आणल्या होत्या दोन्ही पण जोड्यांनी. आता परत त्यांच्यामध्ये एकदा होती स्पर्धा. परत या जोड्या सज्ज झाल्या स्पर्धेसाठी. स्टार्ट. सगळ्यांनी कॅपिंग करायचं आहे, चेहरा द्यायचं आहे. विनर पर्सन आहे दोघं बी. आता ही फायनल आहे. ह्या 2 जोड्यांनी 5-5 वस्तू आणल्या होत्या. आता चला, जेणेकरून एक दुसऱ्याला त्रास नको. चला पुन्हा दोघांचा टाय करण्याचा विषय काय. चला चला. सगळ्यांनी क्लॅपिंग करायचं. चला 10 सेकंद. 9 8 7 6 5 4 2 1 स्टॉप. आणि अशा प्रकारे विनर घोषित झालाय. आज आपल्याकडे खूप साऱ्या ऑफर्स आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये व्हिजिट करा. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये खूप ऑफर्स आहे. कपड्यांमध्ये जवळ आपल्याकडे 50% सूट आहे. तर कृपया सर्व ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या. मॅडम आलेले तर त्या मॅडम आज आपल्याकडे राजश्री मॅडम आलेले आहेत लेक्चर देण्यासाठी, स्पीच देण्यासाठी. तर आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या डोक्यावरती ताण असतो, एक मानसिक त्रास असतो आपल्याला. म्हणजे नवऱ्याचं बघायचं, कुटुंबाचं बघायचं, सासू सासऱ्याचं बघायचं, आपली नोकरी बघायची आहे, सर्वच करायचंय. त्या मानसिक ताणावरती काहीतरी सोल्युशन, त्याच्यावरती काहीतरी पर्याय, या गोष्टींसाठी एक छोटंसं स्पीच असेल मॅडमचं. राजश्री मॅडम घ्या. आजचा आपला विषय आहे महिलांचे मानसिक स्वास्थ्य. आजचा विषय मानसिक स्वास्थ्य घेण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की महिलांचे मानसिक स्वास्थ्य जास्त बिघडलेलं दिसतंय आजकाल. माणसांचं का बरं, पुरुषांचं का बरं दिसत नाही? काय बघा, त्यात एक महत्त्वाची गोष्ट असते, महिला जास्त विचारी असतात. किंवा या गोष्टीचे काय काय परिणाम होतील याचे 4 विचार महिला करतात. पुरुष काय विचार करतो याचं काय होईल हे नाहीतर विषय सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे स्वास्थ्य म्हणजे काय, शरीर आणि मन दोघांचंही स्वास्थ्य एकत्र असेल तर मनुष्य पूर्ण स्वास्थ्य असतं. WHO काय असतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना काय सांगते की तुम्ही फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या व मानसिकरित्या दोन्ही तुम्ही स्वस्थ पाहिजे तेव्हा तुम्हाला आम्ही स्वस्थ म्हणतो. बरोबर. एखाद्या पुरुषाने किंवा स्त्रीला समजा पायाला लागलं मग तो काय झाला, फिजिकली त्याला बरं नाही. बरोबर. ते आपण लगेच समजून घेतो. हॉस्पिटलमध्ये असेल पेशंट आपण लगेच भेटायला जाणार, काहीतरी खाऊन येणार, त्याला सांगणार की सांत्वन करणार की तू आता बरं होणार आहेस, गोळ्या औषध घे, तू बरं होणार.
पण एखाद्या पेशंटला जर मेंटल काहीतरी असेल, स्ट्रेस असेल, साधा स्ट्रेस असेल आणि तुम्हाला ते जाऊन सांगितलं असेल त्यांनी की मला आज हा प्रॉब्लेम जाणवतोय आणि नेक्स्ट काय केलं पाहिजे, तर आपण आपलं कसं असतं, माणसाची मेंटॅलिटी असते, प्रत्येक माणसाचं असते, प्रत्येकाशीच नसते. मग आपण विचार करणार की याला मानसिक आजार झाला, हा काहीतरी वेगळं बोलतो. पण प्रत्येकाला अँझायटी म्हणजे स्ट्रेस म्हणजे तणाव ही गोष्ट असते. लहान मुलं, घरात राहणाऱ्या बायका आणि काम करणाऱ्या बायका. लहान मुलं म्हणजे मुली पेशंट म्हणजे शिक्षण होईपर्यंत ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, बरोबर. दुसरी कॅटेगरी काय झाली, आपण गृहिणी समजा, गृहिणी आहेत, गृहिणीला काय करायचे, आपल्या बाळाला चावून द्यायचे, आपल्या नावाला चावून द्यायचे, त्यांचं सगळ्यांना स्वयंपाक बनवायचा, कोण कधी येणार, कोण कधी जाणार याचं देखरेख करायचं. आणि तिसरं म्हणजे कामाला जाणारे बायका, कुठेही जाऊ, सकाळी शिफ्टला जावं, रात्री शिफ्टला जावं, दिवसभर काम करण्याचं सुरू बसून काम करायचं बरोबर किंवा हाताने काम करायचं. या 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येकाला स्ट्रेस हा आधी. आजकाल काय झालंय की या 3 गोष्टींमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की मोबाईल. किंवा आजच्या जनरेशनचा मोबाईलचा वापर वाढला. तुम्ही जे शिकला पाहिजे म्हणून मी शिकले, नाही तर मी शिकणार नाही. म्हणजे पूर्ण काय छान माहिती दिली तुम्ही. तुमचं नाव मॅडम? डॉक्टर राजेश्री शिंदे. ओके, थँक्यू मॅडम. प्रत्येकाला 5 चान्स आहे. 3 स्टार्ट. बोल रहा है, इंजन बोल रहा है, 2 टप्पा घेऊ जाऊ नये. काँग्रेस सगळ्यांनी क्लॅपिंग करायचे. मॅडमांसाठी क्लॅपिंग करत राहा. शेवटचा चान्स आहे मॅडम. पुढे मला जाऊ दे. स्टार्ट म्हटल्यानंतर 5 चान्स घ्यायचे प्रत्येकाने. टप्पा देऊनही टाकू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त बॉल बादलीत जायला पाहिजे. फक्त बॉल बादलीत जायला पाहिजे. खूप छान, खूप छान. घ्या आरती मॅडमचं घ्या. 1 चौथा गर्दी खाली. क्लॅपिंग क्लॅपिंग. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, सर्वांनी टाळ्या वाजवा. चालेल ना. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिसरा घर खाली मॅडमांचं. थोड्यासाठी मॅडम लास्ट बॉल आहे तुमचा. आता फक्त 5वा बॉल सोबत त्यांचा बॉल कुठे गेला? त्यांचा एकच झाला. चला मॅडमच्या व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं का आता 5 बॉल बकेट मध्ये. स्टार्ट. अरे वा, मस्त, छान छान छान. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मॅडम स्वतः टाळ्या वाजवा. मॅडम नाव सांगा तुमचं. 2 3 4. मॅडमचे 5 झालेले. या मॅडमचा 1 बाकी. थँक्यू. इथेच मी बस.
चला थँक्यू. एक थांबा. टाका तुम्ही. दोन. आता दोघांनी सारखं टाकायचं. थांबा. 3 टाका. 4 चौथा लास्ट बॉल पार्टिसिपेट केली पण माझा पण फक्त एकच बॉल गेला. चला थँक्यू. बसा. चला या मॅडम या. तर खाली दोघांच्या हातात बॉल येऊ द्या पहिले. मग मॅडम तुमचा एक जाऊ द्या म्हणजे तुम्ही विनर. 2 दोघांनी सोबत. 3 4 5. या मॅडमचे 5 झाले. यांचे 2 यांचा 1. 2 आहे आणि इकडे येणार आहे ऑलरेडी. एक थांब दीदी. काउंटिंग चालू झाल्यावर टाकायचं. बॉल रिटर्न करत जा लगेच. 2 यांचे 3 झाले ना मॅडम. या दीदीचे 2. 4 3 2 गेले. 4 2 3 मॅडम थांबा 2 मिनिटं. 4 5 दुसरा चान्स घ्या. क्लॅप करायचंय. 2 थांबा. 2 3 या दीदीचा 1 बाकी आहे. तुमचे झाले. थांबा दीदी. थांबून जा. 4 सगळ्या महिला मस्त खेळाचा आनंद घेतला तेव्हा. बॉल येऊ द्या. 2 रेणुका मॅडम इकडची बकेट थोडी पुढे करा. 3 4 5 त्या मॅडमांना नाही टार्गेट करायचं बेटा. त्या बाकीला टार्गेट करायचं.
आले, तुमचे चान्स आले दीदी. दोन, दुसरा घर खाली. चला रिलायन्स मॉलच्या वाघिणी आहे बरं का या. चला 4. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 5वा घ्या. लास्ट चान्स घ्या. आणि आता याच्यानंतर एक डान्स कॉम्पिटिशन घ्यायचं. ज्याला कोणाला सगळ्यात सुंदर गाण्यावर डान्स येत असेल त्यांनी स्वतःहून डान्स करण्यासाठी यायचंय. लावणी जो होता येत असेल तो गाणं सांगा, गाणं आणि लावणं तुम्ही डान्स करायचा. ऍक्च्युली डॉक्टर आदिती शिंदे. रिलायन्स पार्लरला जो कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिउत्तम होता, कारण त्याचा विषय अति सुंदर आहे. ज्या विषयावर फोकस केलं पाहिजे आजच्या दुनियेमध्ये किंवा आजच्या काळात त्या विषयावर फोकस केलं गेलं होतं. हा विषय महत्त्वाचा असूनही याच्यावर आपण जास्त बोलत नाही. आपण ज्या गोष्टीवर बोलत नाही त्याच्याविषयीचे समस्येचे समाधान आपण काढू शकतो. बरोबर. एखाद्या गोष्टीचं समाधान करायचं असेल त्याच्यावर बोललं पाहिजे. आणि हा विषय बोलला गेला इथे, त्याचा मलाही खूप आनंद वाटतो. थँक्यू. दुसरा विजेता आहे नीता पटेल. हे आपण जी दुसरी स्पर्धा घेतली होती पाय बांधून 3 पायाची शर्यत. 3 पायाची शर्यत. 3 पायांची शर्यत. त्याच्यामुळे त्याच्यातले विनर आहे. नाव काय तुमचं नाव सांगा. सपना मॅडम या प्लीज. या लहान आहे मॅडम या. थँक्यू. बकेट गोल या स्पर्धा पल्लवी देशमुख मॅडम यांनी यायचं आहे. एक मिनिट या मॅडम. मॅडमांनी एकदम उत्कृष्ट असा डान्स केला महिलांना होता. नाश्ता वाटप करता ह्या ताई. गेम मध्ये जरी नाही आला तरी तुम्ही दोन त्याच्या विनर आहे मॅडम. आज गाणं पण तुम्हीच म्हटलं आणि डान्स पण तुम्हीच केला. आणि त्याला आणि बक्षीस कशाबद्दल भेटलं तुम्हाला? 3 पायाचे. देशमुख मॅडमांना गीत द्यायचं. विनर आहे मॅडम. एक मॅडम मी गाणं पण म्हणतात मॅडम, मी डान्स पण केला. नाव काय ताई तुमचं? पल्लवी देशमुख. या ताईंनी खूप छान डान्स केला, पण त्यांनी शूटिंगला परवानगी दिली नाही त्यामुळे आम्ही शूट नाही केलं, पण त्यांनी खूप छान डान्स केला. थँक्यू. जास्त रिक्वेस्ट आहे. हे बघा काय होतं, तुम्ही आल्यानंतरच आम्हाला पण स्फूर्ती येते कार्यक्रम करण्यात. त्यामुळे सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून तुमची पण एन्जॉयमेंट होते, आमचा पण कार्यक्रम होतो. या कार्यक्रमातून आपण एकच साध्य करतोय की तुम्ही तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून तुम्हाला नवीन काहीतरी प्लॅटफॉर्म तयार होतो. यातून सर्व महिला त्याच्यातून तुमचा एक स्पेस तयार करण्याचा आपण प्रयत्न करतोय. सर्व महिला मस्त एन्जॉय करताय. चला आता आपण एक शेवटचा प्रोग्राम ठेवतोय. डान्स करायचा आहे. ज्याला कोणाला इच्छा असेल भले ग्रुपने या, एकटीने या, जसा डान्स करायचा तसा करा. गाणं तुम्ही सांगा, या गाण्यावर नाचायचंय. चला मॅडम करा ना, सर्वांनी करा ना. या 2 मोठं काय मॅडम सोबत. आणि नंतर आयोजकांचा डान्स करायचा.
मॉलमध्ये मला माझी मैत्रीण जिला तुम्ही यात्रेमध्ये माझ्यासोबत बघितलं असेल पुष्पाताई, त्या पण भेटल्या आणि खूप सारी धम्माल केली. तर रिलायन्सचा विमेन्स वेन्सडे स्पेशल कार्यक्रम आटोपून आता मी घरी आलेली आहे. कसा वाटला मग तुम्हाला कार्यक्रम? मज्जा केली ना सर्व महिलांनी? तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग? आवडला ना? तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट.